तुम्हाला सांगितलं होतं हलकं खायचं. हम्म. चला आता सर्वांनी गाल फुगवायचे आणि जी फुगवलेली हवा आहे ती एका साईडला न्यायची. हम्म? जी गा हा जेवढे आपण हवा आता दोन्ही गाल आधी फुगवायचे असे ती एका साईडला न्यायची. चला होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. दुसऱ्या साईडनी पहिला गाल फुगवायचा आहे. आधी गाल पूर्ण फुगवायचा आणि मग दुसरीकडं न्यायचा आहे. चला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिलॅक्स. आता दोन्ही गाल फुगवायचे. हम्म हम्म. दोन्ही गाल फुगून होठ आतमध्ये प्रेस करायचे लाईक हनुमान. हनुमान सारखा करायचंय. हनुमानासारखा करायचंय. चला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. मान वरती करायची. आ मिटायचंय. आ मिटायचंय. मान फक्त मान जेवढी वरती करायची तेवढी करायचे. आवाज नाही करायचा आहे. आ ओके. आ फक्त मान वरती करायची. ह्या बाजूला स्ट्रेच आला पाहिजे मानाच्या पूर्ण बाजूला. ठीक आहे. आ हा पोर्शन पूर्ण ताणला गेला पाहिजे तुमचा त्या ह्याच्यामध्ये. ठीक आहे. मान वरती करायची. आ मी फक्त आवाज काढते. तुम्ही आवाज नाही काढला तरी चालेल. तुम्हाला कळण्यासाठी मी आवाज काढते. जेवढा आ करता येईल तेवढा आ करायचंय आणि तोंड मिटायचंय. चला मान पूर्ण वरती घ्यायची. मानेला पण स्ट्रेच बसला पाहिजे. पूर्ण मान वरती घ्यायची. मानेच्या ह्या भागात स्ट्रेच बसला पाहिजे. हा हो वरतीच करून थांबायची. आ म्हणजे तुमचे मानेचे स्नायू पण स्ट्रॉंग होतात आणि हा पोर्शन पण तुमचा हे होतो. चला 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2. रिलॅक्स. चला आता डोळे असे ताणायचे भोवया. पूर्ण असे ताणायचे भोवया. हा ओके. जेवढं नवऱ्याकडे रागाने बघता तेवढं रागाने पाहिजे. डोळे तेवढे ताणले पाहिजेत आणि हेही ताणलं पाहिजे. ओके. डोळे पण ताणले पाहिजेत तुमचे आणि भोवयाही ताणले पाहिजेत. इमॅजिन करा समोर नवरा आहे त्याच्याकडे रागाने बघता. चला पूर्ण भोवया ताणायच्या आणि डोळे सुद्धा असे ताणायचे. ओके. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिलॅक्स. ओके. आता लहानपणी वाकडं तोंड खूप दाखवलं असेल ना. दाखवलं असेल ना. करा चला.
होल्ड करायचं एका साईडला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दुसरी साईड. पलक नेट दे. दुसरी साईड करा. प्रयत्न करा आणि करा. 1 मारा 2 संपे 9 3 4 5 6 7 8 9 10. आता दोन्ही साईडने फिरवायचे. चला दोन्ही साईडने फिरवायचे. 1 2 3 4 5 6. करा ना, प्रयत्न तर करा. प्रयत्न केल्याशिवाय होणार नाहीये. जेवढं होतंय तेवढं करा. जेवढं होतंय तेवढं करा. प्रयत्न केल्याशिवाय होणार नाही. चला. ओके. आता होल्ड करायचं. होल्ड करायचं. असं धरून ठेवायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिलॅक्स. ठीक आहे. आता फ्लॅन क्लेस द्यायचा आहे. ओके. चला आता ज्या आपल्या भव्या आहेत त्या अशा फक्त भव्या. आता आपण आधी डोळे ठेवले होते. भव्या अशा आणायच्या आणि डोळे पूर्ण आतमध्ये ओढून घ्यायचे. ज्यांनी केस जास्त घट्ट बांधलेत त्यांनी सैल सोडा, कारण ह्याच्यावरती ताण येणार केसांवरती. सो जोरात असे डोळे आतमध्ये हे करून ठेवायचे. चला. ज्यांनी केस जास्त घट्ट बांधले त्यांनी सैल सोडा आणि जोरामध्ये डोळे आतमध्ये आवळून धरायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिलॅक्स. चला आता सर्वांनी तोंड धुवून यायचंय स्वच्छ आणि नॅपकिनने चेहरा पुसून घ्यायचाय आणि आता ऑइल मसाज होणार आहे आपला. चला. हो बाथरूम मध्ये आहे. स्वच्छ चेहरा धुवायचा आहे. ज्यांनी व्यायाम नाही केलेला त्यांनी गरम पाण्याने चेहरा धुवायचा आहे, जेणेकरून तुमचे स्पोट ओपन होतील. ज्यांनी व्यायाम केलेला नाही त्यांनी गरम पाण्याने शक्यतो तोंड धुवा. काय झालं? ज्यांनी केलाय त्यांनी थंड पाण्याने धुवून यायचंय, पण चेहरा धुवायचा आहे. हात सर्वांनी स्वच्छ धुवा. सर्वांनी स्वच्छ. हा सर. हा तुम्ही आधी ऐकून घ्या. हात सर्वांनी स्वच्छ धुवायचेत. हात सर्वांनी स्वच्छ धुवा. पलक हात सर्वांनी स्वच्छ धुवायचेत. काही नाही. हे तेलाची गोळ्या मध्ये ठेवा.
दोघींमध्ये खाली घ्यायचं. चला. सर्वांनी चेहरा स्वच्छ धुतलाय, हात स्वच्छ धुतलेत. सर्वजण आल्यात. आवाज येतोय का आमचा मॅडम? ओके, चला आता सुरू करूया ऑइल मसाज. सर्वात शेवटी आपल्याला डोळ्यांचा मसाज करायचा आहे, कारण डोळ्यांवरती आपल्याला डोळ्याला जर सगळ्यात आधी केला तर डोळ्यांचा मसाज होणार नाही. आणि ज्यांची स्किन जास्त ऑइली आहे त्यांनी कमी ऑइल घ्यायचंय. ज्यांची स्किन जास्त ऑइली आहे त्यांनी कमी ऑइल घ्यायचंय. ओके, चला. बोटांवरती तेल लावून घ्या. चेहऱ्यांवरती असं डॅब 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 करत सगळ्या डोळे सोडून सगळीकडे तेल लावून घ्यायचं. डॅब डॅब करूनच तेल लावून घ्यायचंय, जास्त लावायचं नाही. ज्यांना स्किन ऑइली स्किन आहे त्यांनी तेलाचा वापर कमी करा. ज्यांना तेल सूट होत नाही, जी क्रीम तुम्ही रोज यूज करता ती करा. शक्यतो फेअर अँड लवली टाळायचे आहे रोजच्या यूज मध्ये सुद्धा. त्याच्यात ब्लीचचं प्रमाण जास्त असतं, त्याच्यामुळं फेअर अँड लवली जर कोण वापरत असेल तर शक्यतो तिचा टाळं वापरा. ओके, आता डोळ्याच्या खाली असं टॅप 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 करून फक्त आता लावून घ्या. टॅप 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 करून फक्त आता लावून घ्यायचंय. संपूर्ण मानेला पण लावून घ्यायचंय. बोटांना चोळून घ्या, हातांना चोळून घ्या तेल. चला, सुरुवात आपण मानेपासूनच करतोय. हा जो पोर्शन आहे हा पूर्ण असा गोल फिरून घ्या. पूर्ण गोल फिरवायचा. ज्याचे हे आता पूर्ण हे असं फिरवून घ्या. पूर्ण प्रेस करायचा आहे, इथं प्रेशर आला पाहिजे तुम्हाला. पूर्ण फिरवून घ्या. नंतर हा जो मधला पोर्शन आहे आपला, जिथे आपली हे असते थायरॉइडची ग्रंथी असते. थायरॉइडची ग्रंथी ह्या दोन्ही साईडला असते, तर ती आपल्याला पूर्ण अशी प्रेस करायची आणि वरती पूर्ण हात न्यायचे. आणि नेहमी लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस आपण मसाज करतो त्यावेळेस नेहमी खालून वरती जायचं, वरून खाली कधीच यायचं नाही. नेहमी खालून, म्हणजे कुठलाही मसाज असू दे, बॉडी मसाज असो किंवा कुठलाही मसाज, ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस तो खालून वरतीच गेला पाहिजे. चला, हा मधला पोर्शन पहिला कव्हर करायचा आहे. आता ह्या साईडचा पोर्शन पूर्ण कव्हर करायचा आहे. हा पूर्ण असा कानापर्यंत कव्हर करायचा. ठीक आहे, पूर्ण कानापर्यंत कव्हर करा. पूर्ण असं दोन्ही हाताने पूर्ण खांद्यापासून पूर्ण मानेपर्यंत हा पोर्शन पूर्ण कव्हर करून घ्या. जर तुम्हाला हात जास्त कोरडा जाणवत असेल तर हातावरती ऑइल घ्यायचंय. तुम्हाला असं जाणवते की हात खूप घासला जातोय स्किनला, त्यावेळेस हातावरती ऑइल घ्यायचंय आणि त्याने मसाज करायचा.
आता ही दुसरी बाजू घ्या. जास्त स्किन ऑइली पण नाही झाली पाहिजे किंवा जास्त स्किन ड्राय पण नाही झाली पाहिजे. मीडियमच हवे. तुमचा हात असं लाईटली फिरला गेला पाहिजे. ओके, लाईटली फिरला गेला पाहिजे तुमचा हात. आता इथं या, इथून पूर्ण असा पूर्ण हात हे तिथपर्यंत यायचंय. इथून परत हात पूर्ण गोल फिरवत 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 त्या कानापर्यंत जायचंय. चला. ही दोन बोट आहेत तुमची, ठीक आहे. ही दोन बोट आणि ही दोन बोट त्याच्यात अंतर ठेवून हे कानाच्या इथं न्यायचंय. इथून पूर्ण गोल फिरून इकडे आणायचं इथपर्यंत. परत हा हात पूर्ण असा फिरून इकडे इथपर्यंत आणायचा. चला. पूर्ण हात हे दोन इथं. हा इथं घ्यायला पाहिजे. हा असं इथून पूर्ण गोल फिरून इथपर्यंत आणायचं. हा आणि मग परत हा हात दुसरा हात इकडं असा घालून पूर्ण असं इथपर्यंत आणायचं आहे. चला. पूर्ण इथपर्यंत आणायचा. हा हात पूर्ण राऊंड पर्यंत असा इथपर्यंत आणायचा. विना विना लक्ष द्या. हा हात आहे ना असं इथे गेलं पाहिजे. हे जे आपलं मधलं बोट आहे ना ते कानाच्या इथे गेलं पाहिजे असं आणि पूर्ण असं इथपर्यंत आणायचंय. तसंच दुसरा बोट आपलं इथपर्यंत गेला पाहिजे. पूर्ण असं इथपर्यंत आणायचं. ठीक आहे. करायचंय, थांबायचं नाही. मी सांगत नाही तोपर्यंत थांबायचं नाहीये, करायचंय. ओके, चला. आता हे इथं पूर्ण असं राऊंड मध्ये फिरवा. फिरवा फिरवत 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 इथं कानाच्या इथे इथे हे लक्षात ठेवा. इथे जो आपलं कान सुरू होतं तिथं प्रेस करायचं. ठीक आहे. गोल 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 फिरत 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 नेत इथं असं कानाच्या तिथे प्रेस करायचं. ठीक आहे. गोल फिरव फिरवत 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 कानाच्या तिथे प्रेस करा. ओके, स्टार्ट. प्रेस. पूर्ण राऊंड फिरला पाहिजे ना आपल्याला. अच्छा राऊंड आहे ना तो पूर्ण झाला पाहिजे. हा राऊंड असा पूर्ण फिरला पाहिजे. पूर्ण फिरत 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 इथं प्रेस झाला पाहिजे. ओके, ठीक आहे. आता हात जर सुके पडले असेल तर थोडासा तेलाचा हात घ्या. बोटांवरती तेल लावा. तुम्ही ऑलरेडी स्किनला खूप तेल लावले, कमी घ्या. जास्त तेल घेतलं तर त्याचा वाईट इफेक्ट होऊ शकतो. त्याच्यामुळे फक्त आपला हात फिरेल. कारण आपल्याला माहित नाही आपल्याला कुठलं ऑइल सूट होतं आणि कुठलं सूट होत नाही. त्याच्यामुळं फक्त आपला हात फिरेल एवढंच तेल घ्यायचे आपल्या हातावर. चला. हा हात पूर्ण असा फिरवायचा आहे.
त्याच्याच मागं हा हात घ्यायचा आहे. हा एक पोर्शन, हा दुसरा पोर्शन आणि हा तिसरा पोर्शन. 1 2 आणि 3. हा पण हा एक पोर्शन, हा दुसरा पोर्शन, हा तिसरा पोर्शन. ठीक आहे, चलो स्टार्ट. 1. जोपर्यंत मी 1 बोलतेय तोपर्यंत एकाच पोर्शन वरती फिरवायचा आहे हात. सेकंड, थर्ड, थर्ड मध्ये फिरवायचं आहे. आता परत दुसऱ्या साईडला फर्स्ट, सेकंड, अमर राजा काळे कोण आहे? तुम्ही करत का नाही? थांबायचं नाहीये, कारण कसं होईल, पूर्ण स्किनला एका साईडला राहील, एका साईडला राहील, तसं करायचं नाहीये. पूर्ण स्किनचा मसाज झाला पाहिजे, तर त्याचा फायदा होणार आहे. एका साईडचं केलं दुसऱ्या साईडचं केलं नाही असं करू नका. दोन्ही साईडचं करायचंय. 2 आणि 3 दोन्ही साईडने फिरवायचंय. 1 2. ठीक आहे, आता हा पोर्शन झाला आपला. इथपर्यंत हा पोर्शन झालाय. आता असं करायचंय, इथं लावायचंय, बरोबर डोळ्याच्या खालून असं 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 नेत इथं प्रेस करायचंय, पूर्ण प्रेस करायचंय. असं करायचंय, असं करा. घ्या नाकाच्या आणि डोळ्याच्या बरोबर मध्ये आणि पूर्ण असं प्रेस करत बरोबर असं कानाच्या इथं जाऊन, ह्याने कान प्रेस झाले पाहिजे ना आपल्या, ह्याने कान प्रेस झाले पाहिजे इथं. ठीक आहे, ह्याने प्रेस झालं पाहिजे इथं. चला, प्रेस 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 प्रेस. मी ना, तुम्ही जे हात दाखवलाय ना त्याच्यावरती परत क्लिक करा, म्हणजे त्या हाताचं चिन्ह जाईल. वीणा गायकवाड हाताचं जे चिन्ह दाखवलंय त्याच्यावरती क्लिक करा, मग ते निघून जाईल. चला, प्रेस. हा, आता प्रेस करायचं, इथं होल्ड करायचं. चला, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे, आता आपल्याला नाकाचा मसाज करायचा आहे. नाकाचा पूर्ण इथून राऊंड मध्ये यायचंय, राऊंड मध्ये इथून यायचंय, इथून बरोबर इथे तुमचा हात निघला पाहिजे. डोळ्याच्या बरोबर दोन्ही मधून येऊन कोपऱ्यातून इथून असा खाली आला पाहिजे. करत राहायचंय, थांबायचं नाहीये कोणी. ओके,
आता हा आपला हा नाकाचा शेंडा आहे. ठीक आहे. इथं जेवढी चमक येईल ना तेवढी ग्लो तुमच्या पूर्ण चेहऱ्यावरती असते. जेवढा तुमचा हा नाकाचा शेंडा चमकेल तेवढं त्याच्या तुमच्या चेहऱ्यावरती जास्त चमक असते. त्याच्यामुळं हे असं करा. ठीक आहे. दोन्ही हाताने. आता हा पोर्शन असा करायचा आहे. वर नाही जायचं, फक्त खालून असं करायचं. एवढाच पोर्शन. एवढाच पोर्शन ठरवायचं. एवढाच पोर्शन ठरवायचं आहे. आता नाक पूर्ण असं इकडे साईडला वळायचंय. डोळ्याच्या बरोबर इथं. इथं बघा हात आहे माझा. असं 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 करून इथं नेऊन इथं प्रेस करायचंय. ठीक आहे. बरोबर नाक असं वळलंय. नाकाच्या इथं ही 3 बोटं. डोळ्याच्या तिथं बघा माझा हात कुठे आहे? जे आपला हाड आहे बघा डोळ्याच्या खाली. कडक हाड लागतंय. त्या बरोबर हाडावरून असा हात नेत 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 इथं न्यायचंय आणि शेवटी प्रेस करायचंय. ठीक आहे. चला. ह्याने ज्या डोळ्याखालच्या सुरकुत्या आहेत त्या कमी व्हायला मदत होतात. समजा जर चुकून लॉग आउट झालं म्हणजे जर स्क्रीन गेली तर परत जॉईन करा. होणार नाहीये पण बाय चान्स जर झालंच तर परत जॉईन करा. कारण आपला टायमिंग संपत आलाय. जर झालंच तसं तर पुन्हा जॉईन करा. चला. पुन्हा ह्या नाकाचा बोट डोळ्याच्या खाली बरोबर हे जे आपलं हाड आहे डोळ्याच्या खाली त्या डोळ्याच्या हाडाखालून इथं जाऊन इथं प्रेस करायचंय. चला. आता हे जे मधलं आहे आपलं ह्याच्यावरती राऊंड राऊंड फिरवायचे दोन्ही बाव्यांच्या मध्ये. राऊंड 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 फिरवून मध्ये बरोबर इथं आपण जिथं टिकली लावतो तिथं प्रेस करायचं. चला. राऊंड 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 करायचंय. जिथं टिकली लावतो बरोबर तिथे मध्ये प्रेस करायचंय. होल्ड करा. प्रेस करून दाबून होल्ड करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. परत रिवर्स. परत प्रेस. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक. आता जे आपले ॲब्रो आहेत त्या ॲब्रो वरती आणि आपले जे हाड ते पूर्ण असं राऊंड मध्ये फिरवायचंय. डोळ्याखालचं जे जाड हाड आहे ते पूर्ण राऊंड फिरवायचंय. फिरवा राऊंड मध्ये.
आता इथं येऊन उलट फिरवायचंय. इथं प्रेस करून आपल्याला हात पूर्ण उलटा फिरवायचा आहे. पूर्ण आपल्याला हात उलटा फिरवायचा आहे. पूर्ण हात उलटा फिरवायचा. पूर्ण आता आपलं कपाळ पूर्ण इथं प्रेस करायचं. नाकाच्या बरोबर मध्यभागून नेऊन असं इथं बरोबर मध्ये आलं की इथं प्रेस करायचं. परत इथं असं प्रेस करायचं. पूर्ण हात असा घेऊन असा घेऊन इथं फोल्ड करायचं. चला फोल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पुन्हा खाली यायचंय. तिथं प्रेस करायचंय. तिथं होल्ड करायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पुन्हा हात असा वरती न्यायचा आणि डोळ्यांवरती प्रेस करायचं आणि डोळ्यांवरती नेऊन इथं कोपऱ्यात नेऊन परत इथं प्रेस करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. आता सगळ्या शेवटी डोळ्यांचा व्यायाम राहील. लाईटली ऑइल घ्यायचं कारण तुम्हाला पाहायचंय कसं करायचंय कसं नाही. त्याच्यामुळे लाईटली हातावरती ऑइल घ्यायचंय. फक्त इथं लावा आणि मग जेव्हा सगळ्यात शेवटची स्टेप असेल त्यावेळेस थोडंसं जास्त घेतलं तरी चालेल. पण डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्यायची. लाईटली ऑइल घ्यायचं आणि फिरवायचं. डोळ्यात जाणार नाही. लाईटली घ्यायचं ऑइल. ठीक आहे चला. पूर्ण असं फिरवा. प्रेस करा. 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 जे आपला हाड आहे त्याच्यावरती जोर द्यायचा आहे. प्रेस करायचा. फिरवायचंय. प्रेस करायचं. आता सर्वांनी पहा मी काय करते. मी हात इथं नेला. ठीक आहे. पूर्ण असा राऊंड पावया उंच उचलून पूर्ण असा राऊंड फिरून परत इथं आणते. परत इथं नेते. असं 10 टाइम परत उलट पावया उंच गोल फिरून परत इथं प्रेस. परत उलट करायचंय. परत इथं प्रेस. परत उलट न्यायचंय. इथं करायचंय प्रेस. परत हात उलटा न्यायचंय आणि प्रेस. सरळ 10 वेळा न्यायचंय. प्रत्येक ह्याला इथं ह्या दोन्ही इथं प्रेस झालं पाहिजे. प्रत्येक वेळेस इथं प्रेस झालं पाहिजे. परत हात उलटा करून इथं प्रेस झालं पाहिजे. चला 10 टाइम सरळ करायचंय. 10 टाइम उलट करायचं.
10 टाइम सरळ करा, 10 टाइम उलट करा. ठीक, आता हे मतलब होतं. हे इथं ठेवायचं लाईट स्टिक असं तुम्हाला गोल ठेवायचंय, परत खाली यायचंय, परत लाईट. हे तुम्हाला फील होतं की तुमच्या डोळ्यावरून काहीतरी असं लाईटली फिरतंय. तुम्हाला जाणवतं की आपल्या डोळ्यावरून काहीतरी फिरतंय, ते जाणवलं पाहिजे. चला करा एकदम लाईटली, म्हणजे आपल्या ह्याच्यामधलं बुबुळ आहे ना त्याच्यावरती फक्त हात फिरवायचं. बरोबर. तुम्हाला असं डोळे मिटले की ते जाणवतं की आपल्या डोळ्यावरून काहीतरी फिरतंय. डोळ्यांवरती हात ठेवायचा, ही बोट डोळ्यांवरती ठेवायच्या, पूर्ण थोडेसे आतमध्ये दाबायचे आणि होल्ड करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे. आता डोळे झाकायचे, उघडायचे, झाकायचे, उघडायचे, झाकायचे, उघडायचे, झाकायचे, उघडायचे. चला. ओके. डोळ्याने काय दिसतंय का? डोळ्याला काय दिसतंय? ठीक. चला आता सगळ्यात शेवटचा पोर्शन परत असा करायचा आहे आणि असा घ्यायचा आहे. आधी आपण असं जाऊन तिथं प्रेस करत होतो. आता आपल्याला प्रेस नाही करायचं. असं जाऊन फक्त हे असं हे करायचं. हा जो हात आहे आपला असा जात होता, तर तो असा जाईल. ठीक आहे. हा हात आपला आता गोल फिरून असा जाईल. ठीक. इथं राहणार आहे हा हात, नंतर तो असा पूर्ण गोल फिरून असा जाईल. ओके. आता आता जी सगळी प्रोसेस केली आपण ती थोडीशी फास्ट करायची प्रत्येक प्रोसेस जी आतापर्यंत आपण केली होती. तो एका मिनिटात सगळी प्रोसेस झाली पाहिजे. ओके. चलो स्टार्ट. प्रेस प्रेस करायचं.
ओके, तर आता आपला आता आपल्याला गाल फुगवायचे सगळे. प्रेस करायचं सर पूर्ण याला प्रेस करा. प्रेस करायचं. आता परत गरम पाणी प्यायचं. बऱ्यापैकी झालंय. स्किन अशी स्मूथ जाणवते कुणाला? पहिल्यापेक्षा स्किन स्मूथ जाणवते. जाणवते का? डन करा.